नमस्कार, मी स्नेहल. टेस्टी बाईट विथ स्नेहल मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आज मी बनवणार आहे शेवची सुक्की भाजी. ते बनवण्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे ते बघूया. शेवची सुक्की भाजी बनवण्यासाठी शेव घेतलेली आहे मी. एक टोमॅटो कट करून घेतलेला आहे. एक मोठा कांदा कट करून घ्यायचा आहे. कोथिंबीर घ्यायची आहे. कढीपत्ता घ्यायचा आहे. लसूण घ्यायचा आहे. लसूण आपल्याला ठेचून घ्यायचा आहे. शेवची भाजी बनवण्यासाठी आपल्याला मसाले घ्यायचे आहे. धने पावडर घ्यायची आहे. हळद घ्यायची आहे. मीठ घ्यायचे आहे. आपल्याला लाल मिरची घ्यायची आहे. जिरे घ्यायचे आहे आणि जिरे पावडर घ्यायचे आहे. भाजी बनवण्यासाठी मी कढईमध्ये 2 चमचे तेल घेतलेलं आहे. आता आपण जिरे टाकून घेऊ. जिरे चांगले फुटले की आपण कढीपत्ता टाकायचा आहे. आपल्याला आपण जो लसूण ठेचून घेतला होता तो टाकून घ्यायचा आहे. आपल्याला लसूण चांगलं तेलामध्ये फ्राय झालेला आहे. आता आपण कांदे टाकून घेऊ. कांदे आपले परतून झालेले आहेत. आता आपण टोमॅटो टाकून घेऊ. टोमॅटोला पण आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे. टोमॅटो कांदे आपले परतून झालेले आहेत चांगले. आता आपल्याला थोडीशी हळद टाकून घ्यायची आहे. अर्धा चमचा लाल मिरची टाकायची आहे. आपल्याला जिरे पावडर टाकायची आहे. आपल्याला अर्धा चमचा धने पावडर टाकायचे आहे. सगळे मसाले आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे. आता आपल्याला थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे. अर्धा ग्लास पाणी टाकून घ्यायचे आहे. आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे आहे. आता आपल्याला या भाजीला चांगली उकळी आणून घ्यायची आहे. थोडंसं पाणी आपल्याला आटू द्यायचं आहे. भाजीचं रस्सा आपला घट्ट होत आलेला आहे. आता आपण याच्यामध्ये जी शेव घेतली होती ती टाकून घेऊ. आपण आता कोथिंबीर टाकून घेणार आहोत. आपली सुक्की शेवची भाजी तयार झालेली आहे. आता आपण हिला काढून घेऊ. आपली शेवची भाजी तयार झालेली आहे. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.